शेअर बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की सोमवारच्या सेशनसाठी मार्केटमध्ये कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. आजच्या दिवशी मार्केटने कशाप्रकारे परफॉर्मन्स केला आणि मार्केटमध्ये जे अचानक मोठा फॉल आला, त्यानंतरनं मार्केटनं जी रिकव्हरी दाखवली आणि मार्केट आता काय सस्टेन होणार आहे का मार्केटमध्ये परत पॅनिक सेल ऑफ बाकी आहे. तर सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करू स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा आपण निफ्टीवरती जर का आपण निफ्टीला थोडंसं वीकली टाईम फ्रेम एनालिसिस करायला गेलो, कारण की वीकलीचा क्लोजिंग आपल्याला आजच्या सेशनला मिळाला आहे. ओके. आता जर का आपण वीकली सेशन जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्या आधी जे मार्केट आपलं परफॉर्मन्स दाखवायला लागलंय, फॉर एक्झाम्पल इथून जी एक नवीन मोठी मूव्ह आली होती, त्यानंतर मार्केटमध्ये परत एक आपल्याला सेलिंग बघायला भेटला. अगेन मार्केटमध्ये परत एक रिव्हर्सल पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला होता. एक स्टेप अशी आली होती, की जिथे की मार्केट एक्स्पेक्ट करत होतं, की मार्केटला एक चांगला ब्रेकआउट भेटू देईल. बट तसं झालं नाही. त्यानंतरनं विकलीचं क्लोजिंग हे बिलो आपला जो रेझिस्टन्स आहे, त्याच्या खाली आला. मार्केट 25,000 च्या वरती सस्टेन नाही करू शकत आहे. म्हणजे 25,000 च्या आसपास सेलर एकदम काफिली एकदम बसलेत. ओके. तर जोपर्यंत 25,200 25,000 च्या वरती मार्केट सस्टेन नाही करत आहे, तोपर्यंत थोडंसं आपल्याला शॉर्ट टर्म आणि मेजर टर्मसाठी थोडंसं आपण साइडवे किंवा थोडंसं डाउन ट्रेंड आपण बोलू शकतो. ओके. तर ही जी रेंज मार्केट क्रिएट करते म्हणजे काही दिवसापासून जर का आपण इथं बघायला गेलो, तर इथे एक मार्केट खूप सारी मोठी रेंज क्रिएट करतंय. ज्यामध्ये फर्स्ट वीक जर का आपण बघायला गेलो एकदम स्ट्राँग आला. त्यानंतर सेकंडला पुलबॅक आला. ओके. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पॅनिक सेलिंग बघायला भेटलं. त्यानंतर चौथा वीक एकदम त्याच्यामध्ये पण ठीक-ठाक हेल्दी राहिला. कारण की याचे बघा नोटीस करायला गेलो, तर फर्स्ट वीक ह्याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल झाली. त्यानंतर 2 वीक आपण रेडमध्ये क्लोजिंग केले. त्यानंतरनं परत एक ह्याच्यामध्ये ग्रीनमध्ये कन्व्हर्ट झालाय. आता परत एक रेडमध्ये कन्व्हर्ट झालाय. ओके. आता येणारा जो वीक आहे, येणारा जे वीक सेशन आहे, ह्याच्यामध्ये कशाप्रकारे प्लॅन होऊ शकते. जोपर्यंत हा जो हाय पॉइंट आहे, जोपर्यंत हा जो लो पॉइंट आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत मार्केट राहील, तोपर्यंत मार्केट एक इनसाइड कॅन्डल तयार करू शकते येणाऱ्या वीकसाठी. ओके. तर जोपर्यंत हाय आणि लो क्रॉस नाही करत तोपर्यंत. जर का लो क्रॉस केला डाउन साइडला, देन प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट ते ब्रेकडाउन करू शकतं हे लेव्हल, कारण की खूप दिवसापासून पेंडिंग आहे. तर का हाय क्रॉस केला, देन आपण ब्रेकआउट एक्स्पेक्ट करू शकतो आणि मग आपलं जे नेक्स्ट मूव्ह राहील ती जवळपास ऑल टाईम हायच्या आसपास किंवा 25,500 च्या आसपास राहू शकते. कारण की इथे एक गॅप पेंडिंग आहे. ओके. म्हणजे गॅप इन द सेन्स गॅप नाही आहे. तिथे जास्त प्रॉब्लेम नाही आहेत. ओके. रेझिस्टन्स ह्याच्यामध्ये काही जास्त नाही आहेत. जर का डाउन साइड जर काही ना ब्रेक केलं हे वाला लेव्हल जो की 24,700 चा लेव्हल आहे. ह्याच्या खाली जर का मार्केट सस्टेन राहायला लागला, देन नेक्स्ट मूव्ह अल्मोस्ट डायरेक्टली 24,000 च्या आसपास जाऊ शकते. 24,400 तिथून एरिया डिमांड एरिया आहेत, बट तिथून डायरेक्टली एवढे स्ट्राँग्स नाही आहेत ते वाले लेव्हल्स. ओके. तर तिकडच्यापर्यंत आपण प्लॅन करू शकतो. कारण की रेंज मोठी आहे. ज्या डायरेक्शनला ब्रेक होईल ही वाली जी रेंज आहे साइडवे मार्केट आहे. जे डायरेक्शनला मूव्ह होईल ते डायरेक्शन प्लॅन करू शकतो. ओके. आता आपण येऊया थोडंसं डेली टाईम फ्रेमला. डेली टाईम फ्रेमला जर का आपण बघायला गेलो, तर ह्याच्यामध्ये काय झालंय पूर्ण हा जो सेशन आहे, हा जो वीक आहे, हा पूर्ण काही दिवशी बायरमध्ये चांगल्या प्रकारे मूव्हमेंट येत होती. काही दिवशी सेलरच्यामध्ये काय चांगल्या प्रकारे मूव्हमेंट येत होती. पण ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो अल्मोस्ट 12 तारीख, 12 महिना ऑलमोस्ट हा जो एक पूर्ण महिना आहे, हा पूर्ण महिना मार्केट साइडवेमध्ये गेला. त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, तर इथं पण अल्मोस्ट खूप सारे दिवस साइडवेमध्ये गेलेत. आता हे वाले लेव्हल डिमांड एरिया जे काम करल्यात, सपोर्ट एरिया काम करल्यात. हा अल्मोस्ट इथं जो ब्रेकआउट आला त्यानंतरनं इथं सपोर्ट मार्केट घेतला. हे वाला त्यानंतर परत इथे एकदा सपोर्ट आहे, परत इथे एकदा सपोर्ट आहे. आजच्या दिवशी परत एक सपोर्ट आहे. म्हणजे मल्टिपल टाईम सपोर्ट टेस्टिंग झालेत, मल्टिपल टाईम रेझिस्टन्स टेस्टिंग झालेत. आता गरज आहे की ब्रेकआउट किंवा ब्रेकडाउनची. ओके. ही रेंज ज्यावेळी क्लोज करेल, ही रेंज ज्यावेळी ब्रेक करेल, त्या डायरेक्शनला आपण ट्रेड प्लॅन करू शकतोय. ओके. आता कोणत्या डायरेक्शनला प्लॅन करता येते? जर का आपण इथून बघायला गेलो, तर इथून मार्केट गॅप डाउन ओपन झाला, मोठा गॅप डाउन ओपन झाला होता. त्यानंतरनं शार्प रिव्हर्सल बघायला मिळाला. त्यानंतर इथं जर का आपण बघायला गेलो, इथून मार्केट शार्पली डाउन आलंय, म्हणजे इथून सेलिंग स्ट्रेंथ स्ट्राँग यायला लागले. इथं बायिंग स्ट्रेंथ स्ट्राँग यायला लागल्या. ज्यावेळी हे वाला लेव्हलच्या खाली मार्केट जायला प्रयत्न करेल, किंवा हा जो हाय आहे, ह्याच्यावरती मार्केट जायला प्रयत्न करेल, त्या डायरेक्शनला मूव्हमेंट यायचे चान्सेस खूप जास्त आहेत. जोपर्यंत ह्या दोघांच्या मध्ये जाईल मार्केट, तोपर्यंत चॉपी मार्केट एक्स्पेक्ट करू शकतो. ओके. जास्त मेजर मूव्ह आपण एक्स्पेक्ट नाही करू शकत ह्याच्यामध्ये. ओके. आता आपण येऊया थोडंसं जर का आपण 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जर का आपण बघायला गेलो, 15 मिनिट टाईम फ्रेमवरती जर का आजचा सेशन बघायला गेलो, आज मार्केट मोठा गॅप डाउन झाला. त्यानंतरनं टाईमपासच चालू होता. ऑलमोस्ट पायरीसारखं मार्केट वरती गेलं.
प्रीमियम पूर्ण डल होते. प्रीमियममध्ये जरा पण मूव्हमेंट आज बघायला नाही मिळाली. ओके. तर कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतोय? हा लास्ट वीक कसा गेला? इथून जर का आपण बघायला गेलो, इथं होता आपला आर-बी-आय मॉनिटरिंग पॉलिसी. त्यानंतरनं त्याचे आदले दिवस. त्यानंतरनं एक चांगली मूव्ह आली. ओके. बाहेरच्या फेवरमध्ये मार्केट गेलं. त्यानंतर थोडे दिवस मार्केट टाईमपास केलं. इथं पण मार्केट टाईमपास केलं. अगेन इथून आपल्याला सेलिंग बघायला भेटली परत एकदा. ओके. आणि इथं मोठा गॅप डाउन बघायला भेटला. म्हणजे काय व्हायला लागलं, थोडंसं पॉझिटिव्ह न्यूज पण मार्केटला यायला लागले. त्याच्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह साइडला रिएक्ट करायला लागला. जसं की इन्फ्लेशन डेटा पण चांगला आला. त्यानंतरनं मॉनिटरी पॉलिसीमध्ये पण इंटरेस्ट रेट कट केला. तो पण एक अग्रेसिव्ह डिसिजन होता. अगेन त्यानंतरनं पॉझिटिव्ह न्यूज यायला लागल्या. ओके. यूएसचा पण इन्फ्लेशन डेटा पण चांगला आला. त्यानंतर निगेटिव्ह न्यूज जर का बघायला गेलो, तर जे मिडल ईस्टमध्ये चालू आहे, ओके, तर त्याच्यामुळं ते जे वॉर कंडिशन चालू आहे, ते आपले झाले निगेटिव्ह न्यूज. त्याच्यामुळे मार्केटमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत आहे. ओके. तर बोथ साइडचे न्यूज आहेत. त्याच्यामुळे थोडंसं मार्केटसाठी आपण असं बोलू शकतो कन्फ्युजिंग मार्केट आहे. ओके. तर ज्यावेळी ही रेंज मोठी अपर साइडला किंवा ही लोअर साइडला ब्रेक करेल डाउन साइडची, ते आपल्याला एक चांगलं मार्केट, डायरेक्शन मार्केट बघायला मिळू शकतं. ओके. मंडेला आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो? इफ मार्केट गॅप अप ओपन झाला, तर हा एक त्याच्यामध्ये सप्लाय एरिया आहे. त्यानंतर सेकंड हा एक सप्लाय एरिया आहे. या दोन्ही सप्लाय एरियाच्या आसपास कुठे पण आपल्याला निगेटिव्ह प्राइस एक्शन बघायला मिळाला, सेकंड कन्फर्मेशन, देन आपण डाउन साइडचा ट्रेड प्लॅन, मी डाउन साइड ट्रेड प्लॅन करायला तयार करू शकतो. ओके. जर का मार्केटमध्ये सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, म्हणजे सपोज मार्केट गॅप अप ओपन झाला आणि हा एक लेग आहे, हा एक लेग आहे. ऑप्शन सेलरसाठी परफेक्ट मार्केट आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो, तर हे 2 लेगच्या मध्ये अडकले मार्केट. ओके. तर जोपर्यंत ह्या 2 लेगच्या मध्ये जाईल, ओके, इथं कुठेतरी ओपन होईल. जोपर्यंत इकडं नाही येत आहे टॉपला किंवा इकडे नाही येत आहे बॉटमला, तोपर्यंत मे बी एक्सपेक्टेड साइडवे मार्केट. ओके. थोडंसं साइडवे किंवा चॉपी मार्केटसाठी आपण म्हणजे मी स्वतः प्लॅन करू शकतो. ओके. डायरेक्शन मार्केट जर का यायचं असेल, ट्रेंडी मार्केट जर का यायचं असेल, तर डायरेक्टली मार्केट सपोज जर का ह्या एरियात जर का आला, ओके, ह्या सप्लाय एरियात जर का आला किंवा ह्या सप्लाय एरियात जर का आला, देन मी विचार करेन जर का मला बायिंग किंवा रिव्हर्सल प्लॅन करायचा असेल, तर मी थोडंसं वेटच आणि वॉच करेन. जर का मार्केटनं हे वालं जे लेव्हल आहे, ओके, डाउन साइडचं हे जे लेव्हल आहे, इथं मार्केट जर का टाईमपास करून जर का ब्रेकडाउन द्यायला लागला किंवा ह्याच्या खाली जर का मार्केट ब्रेकडाउन द्यायला लागला, देन डाउन साइडचा ट्रेड प्लॅन पसंत करू शकतो. ओके. चुकून जर मार्केट मला ह्या एरियामध्ये जर का भेटलं, देन मी रिव्हर्सल प्लॅन करू शकतो, इफ मला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बघायला मिळाला तर. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.